हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज गुढीपाडव्याचा एकदम स्पेशल गोड स्वयंपाक आहे। तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आता सगळ्यात पहिले आपण आमटी बनवणार आहोत। तर आमटीसाठी आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि आपले गरम मसाले। त्याच्यामध्ये कांदा लसूण चटणी, लाल कलरची चटणी, काळा मसाला, गरम मसाला हे सगळं आपण टाकणार आहोत। थोडीशी हळद टाकणार आहोत, थोडंसं मीठ टाकणार आहोत। आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। इकडे कढई मी गॅसवर ठेवली आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि तो मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे। तर आता आपण मसाला चांगला परतवून घेतो आहे। मस्तपैकी असं वरती तेल सुटोस तर आपण मसाला चांगला परतवायचा आहे। अशी आमटी बनवून बघा, नक्की खूप छान लागते। तर तुमच्याकडे पण अशीच आमटी बनते का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि माझा गुढीपाडव्याचा स्पेशल स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। शेवटपर्यंत ब्लॉग पूर्ण बघा। तर आता आपला मसाला इथं रेडी होतो आहे बघा। तुम्ही आजूबाजू साईडने असं तेल सुटलेलं आहे। परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता थोडंसं तेल सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून झाकून देणार आहोत। तर बघू शकता तुम्ही की वरती किती छान तेल आलेलं आहे। असा चांगला मसाला मस्तपैकी परतवून घ्यायचा आहे। नंतर आपण डाळचं पाणी काढलेलंच होतं, ते डाळचं पाणी आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये। बघू शकता तुम्ही ब्लॉगमध्ये की मी आता डाळचं पाणी टाकणार आहे आमटीमध्ये। तर अशी आपली आमटी तयार झालेली आहे। तर माझी आमटी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि याच्या पुढची रेसिपी आहे खीरची। तर चला मग खीरच्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर खीर बनवण्यासाठी आपण पहिले तांदूळ तुपामध्ये चांगले भाजवून घेतलेले आहे आणि ते बारीक केलेले आहे। तर इकडे गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यात गरम पाणी केलेलं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये आपण बारीक केलेले तांदूळ त्याच्यात टाकायचे आहे। इकडे दूध ठेवलेलं आहे। आता त्या गरम दुधामध्ये आपण बारीक केलेले तांदूळ टाकून घेतलेले आहे। नंतर आपण साखर टाकलेली आहे आणि चांगलं मिक्स करून आपण त्याच्यामध्ये काजू, बदाम, मनुके असं सगळं टाकून घेणार आहोत। नंतर वेलदोड्याची पावडर आणि थोडंसं केसर टाकायचं आहे, म्हणजे आपल्या खीरला मस्त कलर येतो। तर पुढची रेसिपी आहे पुरणपोळी। तर इकडे पुरणपोळी पण झालेली आहे, तुम्ही बघू शकता ब्लॉगमध्ये। तर आता आपली पुरणपोळी रेडी झालेली आहे। तर चांगली तुपामध्ये तिला शेकून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी चांगली शेकून घेते आहे तिला। नंतर आपण पुढे पापड, कुरडाई असं सगळं बघणार आहोत, सगळं करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे माझा गुढीपाडव्याचा स्वयंपाक होता, गोड मस्त होता। तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा आणि ब्लॉग जर पूर्ण बघितला असेल तर छोटंसं लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स। बाय।